नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भाग 9, श्रीकृष्ण 11. आता युद्धभूमीवर काय आणि कसं घडेल ते सांगता येत नव्हतं. भय, क्रौर्य, शौर्य, सर्व स्वैर भावनांचा विस्फोट केव्हा होईल हे सांगता येत नव्हतं. आता युद्धाच्या यज्ञकुंडाचं सर्वग्राही वणव्यात रूपांतर झालं होतं. भीम, कर्ण, अर्जुन या तिघांनीच लाखो योद्धे यमसदनाला धाडले होते. जिथं जिथं ते तिघे समोर दिसत तिथं तिथं सैनिक सैरावैरा धावू लागे. रणभूमीवरचा रक्तामांसाचा चिखल योद्ध्यांच्या हत्ती घोड्यांच्या पायांखालून आणि रथचक्रांच्या धावांखालून सरकत ओघळत क्षणाक्षणाला दक्षिणेकडच्या उतरत्या भागाकडे साचत चालला होता. त्या भागावर एक दलदलीचा पट्टाच तयार झाला होता. कोणताही दक्ष व कुशल सारथी आपला रथ त्या भागाकडे न्यायला तयार नव्हता. उजव्या बाजूला चाललेलं नकुल आणि कर्णपुत्र वृषसेन यांचं युद्ध आता निकराला पोहोचलं होतं. कुणीच कुणाला शरण जात नव्हतं. पांचालीची वेणी सावरून परतलेल्या क्रुद्ध भीमाची आणि कर्णाची गाठ पडली. एकमेकांसमोर पाहताच त्यांनी शतशृंगावरच्या दोन मदमस्त हत्तीनीच्या प्राप्तीसाठी मांडावी तशी झुंज मांडली. दोघेही अमित सामर्थ्यवान, निडर, युद्धकुशल आणि भयावह होते. कर्णाचं सोनेरी शरीर सूर्यकिरणांसारखं उजळून निघालं होतं. भीमाचं रक्तवर्णी शरीर ग्रीष्मातील तांबड्या फुलांनी डवरलेल्या पलास वृक्षासारखं पेटून निघालं होतं. दोन प्रचंड महानद एकमेकांविरुद्ध येऊन आदळावेत तसे एकमेकांवर कोसळले. भीमाच्या मनात शल्य होतं ते घटोत्कचाचं, कर्णाच्या मनात आखाड्यातील आसुडाचं, भीमानं वधलेल्या पुत्राचं. आकाशातले महातारे निखळून पडताना एकमेकांवर अवकाशातच आदळावेत तसे ते एकमेकांवर भयानक आघात चढवण्यासाठी आदळू लागले. शूल, तोमर, चक्र, गदा, खड्ग मिळेल ते शस्त्र हाती घेऊन मर्मस्थानाचा वेध घेऊन सलग फेकू लागले. अनेक वेळा कर्णाला भीमावर प्राणांतक बाण फेकण्याची संधी येत होती. तरीही तो जाणीवपूर्वक आपल्या अचूक बाणांची चवड त्याच्या केवळ दंड आणि मांडीच्या मांसल भागावरच करीत होता. मधून मधून ते दोघही मर्मभेदी आघात होऊन मूर्छित होत होते. शुद्धीवर येण्यासाठी औषधी वनस्पतीची लाकडी नलिका सारथ्यानं नाकावर धरताच झोपेतून उठलेल्या वनराजासारखे क्षणात ताट उभे राहून गर्जत शस्त्रफेक करीत होते. त्यांच्या युद्धकक्षेत जाण्याची छाती कुणालाही होत नव्हती. एक घटका ते महाग्रासारखे दिसणारे दोन महारथी अथक लढले. कोणीच कुणाला हटेना. टक्करणाऱ्या लोहशस्त्रांच्या ठिणग्या थांबेनात. अटीतटीचा संग्राम संपेना. एवढ्यात रथ उधळत आलेला अश्वत्थामा कर्णाच्या रथाला भिडला. अंगराज, तुझा पुत्र वृषसेन अर्जुनाच्या बाणांच्या जाळ्यात पानघोड्यासारखा घुटमळतो आहे. धाव, त्याला संरक्षण दे. मागं वळूनही न पाहता माथ्यावरचं फरफरणारं वस्त्र सावरीत तो वृषसेनाला संरक्षण देण्यासाठी उधळला. उरल्या सुरल्या 10-15 दुर्योधन बंधूंनी पुढं होऊन भीमाला सरळ आपल्या अंगावर घेत कर्णाला मोकळं केलं. रणांगणाच्या दक्षिणेकडील चिखलाच्या पट्ट्याला घासून कसा तरी शल्यानं त्याचा चैत्ररथ वृषसेनाभोवती भिडलेल्या पांडवांच्या कड्याजवळ आणला. पार दक्षिणेकडं. आता सम्रांगणाचे सरळ 2 भाग पडल्यासारखे झाले होते. उत्तरेकडं भीम, सात्यकी, धृष्टद्युम्न, सहदेव, युधिष्ठिर यांच्याशी लढणारे दुर्योधन बंधू कृप, सैंधव यांचा भाग व दक्षिणेकडं वृषसेन, अश्वत्थामा, शकुनी, दुर्योधन यांच्या कड्यातून अचूक वृषसेनाला टिपण्यासाठी टपलेला अर्जुन, नकुल, उत्तमौजा यांचा दुसरा भाग. या दुसऱ्या भागात अमीन टेकडीचा पायथा धरून वृषसेनाभोवती पडलेल्या कड्यापर्यंत तो दलदलीचा पट्टा पसरला होता. तिकडं कुणीही सरकत नव्हतं. आपल्या पुत्राला अर्जुनाच्या बाण जाळ्यातून वाचवण्यासाठी आलेला कर्ण कसा तरी प्रयासानं वृषसेनाभोवती दडलेल्या कड्यापर्यंत येऊन थडकला. एवढ्यात शकुनी, अश्वत्थामा, दुर्योधन यांना आव्हान देणाऱ्या अर्जुनानं नुकत्याच समोर उभ्या ठाकलेल्या कर्णालाही, सुतपुत्रा, हा तुझा पुत्र वृषसेन
आज तुम्हा सर्वांच्या समक्ष ठार मारतो आहे, जसा तुम्ही माझा प्रिय अभि मारला तसा. असं मोठ्यानं ओरडून एक चंद्रमुख बाण असा फेकला की पूर्वीच बाणांच्या कुंपणात रथात खेळलेल्या पण सांबरासारख्या ऐटदार दिसणाऱ्या वृषसेनाचं मस्तक क्षणात धाडकन धरतीवर कोसळलं. असंख्य जिभा दातांखाली आल्या. ज्येष्ठ कर्णपुत्र वृषसेन पडला. पांडव सैन्यानं आमच्या रथामागं रणवाद्यांचा कल्लोळ केला. अर्जुनासमोर थांबणं नको म्हणून जीव घेऊन धावणारे कुरु सैनिक दिशाहीन झाले. आपला पुत्र पडला हे पाहून कर्णानं आपल्या जीवनात कधीही घातली नव्हती ती प्रत्यक्ष सम्रांगणात खाली मान घातली. वृषसेनाच्या मृतदेहाजवळ आणून शल्यानं त्याचा रथ थांबविला. धनुष्य फेकून रथातून तो खाली उतरला. आयाळ कापलेल्या सिंहासारखा आपल्या निळ्या नेत्रातून धावणाऱ्या उष्ण अश्रुधारा त्या महावीरालाही थांबवता आल्या नाहीत. दूर उडालेलं वृषसेनाचं मस्तक त्यानं उचललं. सूर्याला अर्घ्यदान करणाऱ्या, याचकांना धनधान्य दान करणाऱ्या, विजय धनुष्य उंचावून पेलणाऱ्या त्याच्या ओंजळीत आज त्याचा प्रिय आणि त्याची जीवनाची सर्व सर्व आशा आकांक्षा असलेल्या त्याच्या ज्येष्ठ पुत्राचं शिरकमल होतं. वृषसेनाचं शिर त्याच्या धडावर पूर्ण बसविताना त्या सूर्यपुत्राच्या धरतीवरच्या क्षुद्र आशा आकांक्षांच्या दलदलीवरचा प्रेमाचा विश्वासच उडाला. धरतीच्या पाठीवर साचलेल्या कुलाकुलाच्या उच्चनीचतेचा, अहंभावी सामर्थ्याचा, आभासमय मित्रत्वाचा तो मनाच्या निर्धारानं कणाकणानं त्याग करून उभा राहिला. मृतपुत्राच्या देहाला त्यानं स्पुंदत स्पुंदत एक प्रदक्षिणा घातली. आता त्याच्या सर्वांगाचा धूमकेतू झाला होता. कोणत्याही नात्यांचे पायात अडकणारे पाश आता त्याला मोहू शकतच नव्हते. कीर्तीचे वा प्रीतीचे कसलेही धागे त्याला आता थोपवू शकत नव्हते. आता त्याचं नातं एकाशीच होतं, असीम, अमर्याद, अनंत अशा निळ्या आकाशाशी, माथ्यावरच्या तप्त शाश्वत सूर्यकेंद्राशी. खाली वाकून वृषसेनाच्या कपाळावरचं एकदा दीर्घ अवग्राण करून उठताना त्यानं कंठभाग फुलवून गगनभेदी आरोळी ठोकली, आक्रम. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.